Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade, and today we will learn the poem "The Duck and the Kangaroo." And the poet of this poem is Edward Lear. We will first see the introduction of Edward Lear. Edward Lear, born in the year 1812 and died in the year 1888. एडवर्ड लियर यांचा जन्म 1812 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1888 साली झाला. एडवर्ड लियर वॉज अन इंग्लिश पोएट, आर्टिस्ट, इलस्ट्रेटर अँड ट्रॅव्हल रायटर. एडवर्ड लियर हे एक इंग्रजी कवी होते, तसेच कलाकारही होते. साधारण एखादी गोष्ट स्पष्ट करून मांडणी करणारे सुद्धा होते आणि प्रवास वर्णन लिहिणारे सुद्धा एडवर्ड लियर होते. ही ट्रॅव्हल्ड एक्सटेन्सिव्हली इन ग्रीस, इजिप्त, ऑल ओव्हर इंडियन सबकॉन्टिनेंट, श्रीलंका अँड द इटालियन पेनिन्सुला अँड पेंटेड अ व्हास्ट नंबर ऑफ लँडस्केप. आपला जो एक हा कवी आहे, हा एक खूप जास्त प्रवास करणारा व्यक्ती, एक्सटेन्सिव्हली त्यांनी खूप जास्त प्रवास केला. कुठे गेला? ग्रीस या देशात, इजिप्तमध्ये ते गेले. ऑल ओव्हर इंडियन सबकॉन्टिनेंट, भारतीय उपखंडामध्ये असलेले बहुतेक ठिकाणी ते गेले. श्रीलंका या ठिकाणी ते गेले आणि इटालियन पेनिन्सुला या ठिकाणी सुद्धा ते गेले. आणि त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात लँडस्केपचा अर्थ होतो दृष्टीच्या कक्षेत येणारा भूभाग, त्याला म्हटलेला आहे. उघड्या डोळ्यांनी दिसणारा जो भूभाग असतो त्याला म्हटलेला आहे लँडस्केप. तर असा भरपूर असे लँडस्केप त्यांनी आपल्या मनाच्या पटलावरती काय केलेत? पेंट केलेत. पेंटेड लँडस्केप. ही इज बेस्ट नोन फॉर लायमरिक्स अँड नॉनसेन्स वर्स ही रोट अँड इलस्ट्रेटेड. ही इज बेस्ट नोन फॉर द लायमरिक्स. लायमरिक्सचा अर्थ होतो विनोदी, आणि तिची काव्यात्मक रचना असते 5 ओळींची. 5 ओळींच्या विनोदी कवितेला लायमरिक्स असे म्हणतात, असं आपण म्हणू. 5 ओळींच्या विनोदी कवितेला लायमरिक्स असे म्हणतात. आणि नॉनसेन्स वर्स, नॉनसेन्स म्हणजे कुठलाही तार्किक शब्द त्यासाठी आपल्याला मिळणार नाही, असा एखादा शब्द म्हणजे नॉनसेन्स, ज्यामधून कुठलाही तर्क लागणार नाही, अगदी विसंगती त्यामध्ये कसलीच राहणार नाही, अविसंगत शब्द. तर अशा प्रकारच्या कविता त्यांनी त्या ठिकाणी केल्या, नॉनसेन्स, मूर्खासारख्या असलेल्या त्या कविता. आणि त्यांनी त्या लिहिल्या सुद्धा आणि इलस्ट्रेट म्हणजे उदाहरण देऊन स्पष्ट सुद्धा केल्यात. आता बघा, त्याला आपण असं आपण म्हणतोय की बा रोट आणि इलस्ट्रेटेड. मग आता लिहिल्या तर त्या कोणाला पटल्याही पाहिजे ना. आज आपल्या अभ्यासक्रमात ती कविता आहे, याचा अर्थ नक्कीच कोणाला आपल्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या मेंबरला ती पटली असेल, म्हणून त्याच आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. दॅट्स वाय ही रोट द पोएम बट ही हॅज कन्व्हेड द मिनिंग ऑफ दोज पोएम ऑल्सो. त्या कविता कशा प्रकारे चांगल्या आहेत आणि योग्य पद्धतीने लिहिल्या, ह्या सुद्धा त्यांनी आपल्याला सौदाहरण स्पष्ट करून दिलेलं आहे. द टर्म नॉनसेन्स वर्स रेफर्स टू प्लेफुल फनी पोएम्स दॅट हॅव नो डीपर मिनिंग बियॉन्ड द अम्युझिंग अँड फॅन्टॅस्टिकल सिच्युएशन्स डिस्क्राईब्ड इन देम. आता ही जी टर्म आहे, टर्म म्हणजे हिची एक संज्ञा आहे. कुठली? नॉनसेन्स वर्स रेफर्स टू प्लेफुल फनी पोएम्स. याचा अर्थ फक्त असंच होतो नॉनसेन्स वर्सचा, मूर्खासारख्या कवितांचा, प्लेफुल, खेडीमेडीच्या वातावरणात विनोद निर्माण करणाऱ्या कविता. दॅट हॅव नो डीपर मिनिंग, त्यांना कुठलाही खोलवर असा अर्थ नसतो. आता बघतो आपण की कवितेला हा अर्थ असतो, त्याचा आपण अर्थ जाणून घेतो, तो शिकतो, त्यामधून काहीतरी शिकतो. परंतु ह्या ज्या नॉनसेन्स वर्सेस आहेत एडवर्ड लियर यांनी लिहिल्या, यांना कुठलाही असा खूप खोलवरचा अर्थ नसतो. अगदी वरवरचा आणि उथळ असा अर्थ त्यांना असला तर असला. नो डीपर मिनिंग,
बियॉन्ड द अम्युझिंग अँड फॅन्टॅस्टिकल सिच्युएशन डिस्क्राईब्ड इन देम. त्यामध्ये फक्त अम्युझिंग म्हणजे माणसाला एंटरटेन करणारं, मनोरंजन करणारं, आणि कसल्या सिच्युएशन्स, फॅन्टॅस्टिक म्हणजे ज्या गोष्टीत माणसाला थोडासा रस असतो अशा एखाद्या घटनांमध्ये त्यांनी वर्णन केलं आणि त्यांना कवितेचं रूप दिलं. अँड विच मेक यूज ऑफ puns, rhyme, silly imagery, invented words and strong rhythm. आणि त्यांनी या कविता लिहिताना कशा कशा गोष्टींचा वापर केला ते पहा. पहिली गोष्ट आहे मेक यूज ऑफ पन्स म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ, त्याला म्हटलेलं आहे पण. फॉर एक्झाम्पल पहा, आता एक शब्द आहे LIES, लाईजचा अर्थ होतो खोटे बोलणे, आणि दुसरा अर्थ होतो त्याचा राहणे, कुठेतरी राहणे. तर आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. ॲम्बॅसेडर लाईज ॲब्रॉड फॉर द सेक ऑफ कंट्री. ॲम्बॅसेडर म्हणजे राजदूत. आपण पाहतो की भरपूर देशांमध्ये त्या देशांचे राजदूत त्या ठिकाणी असतात. तर पहा या ठिकाणी त्याचा अर्थ कसा होतो. ॲम्बॅसेडर लाईज ॲब्रॉड फॉर द सेक ऑफ कंट्री. देशाचा राजदूत हा परदेशात राहतो. आणि दुसरा त्याचा अर्थ असा होतो की देशाचा राजदूत हा परदेशात खोटं बोलतो. म्हणजे एका शब्दावरून त्याचे दोन अर्थ होतात, त्याचा पर्टिक्युलर एक अर्थ निघत नाही आणि त्यातून विनोद निर्माण होतो. त्याला म्हटलेलं आहे पण. नंतर आहे राईम तुम्हाला माहिती असेल, यमक जोडणारे शब्द, त्यांना म्हटलेलं आहे रायमिंग वर्ड्स तुम्ही शिकलेले असाल. सिली इमेजरी, मूर्खासारखी इमेजरीचा अर्थ तुम्हाला मी आधी सांगितलेला असेल कुठेतरी. इमेजरी म्हणजे अशी गोष्ट जी वाचताना आपल्या डोळ्यासमोर एखादं चित्र उभं राहावं. इमेज म्हणजे चित्र, तुम्हाला माहिती आहे. तर त्या ओळी वाचताना, त्या लाईन्स वाचताना आपल्या डोळ्यासमोर जर चित्र उभं राहत असेल तर त्यांना म्हणू आपण इमेजरी. आता ह्या ठिकाणी कशा इमेजरी वापरल्या, मूर्खासारख्या, सिली इमेजरी. इन्व्हेंटेड वर्ड्स, आता बघा शब्द हे मर्यादित असतात. समजा एखादी भावना जर व्यक्त करताना आपल्याला जमत नसेल, पर्टिक्युलर त्यासाठी एखादा शब्द सापडत नसेल, तर ती भावना व्यक्त करण्याकरिता एखादा ऑथर किंवा लेखक किंवा कवी त्या ठिकाणी फ्रीडम घेतो आणि शब्द त्यासाठी एक नवीन तयार करतो. तर त्याला म्हटलेलं आहे इन्व्हेंटेड वर्ड, शब्द निर्माण करणे. अँड स्ट्रॉंग रिदम म्हणजे त्याला एक तालसुद्धा त्या कवितांना असतो, खूप जोरदार असा ताल असतो तो. हा झाला आपल्या एडवर्ड लियर यांची इंट्रोडक्शन. आता आपण वळूया कवितेच्या इंट्रोडक्शनकडे. द फॉलोइंग पोयम अबाउट अ डक हू बोर्ड विथ हर लिमिटेड लाईफ इन पॉन्ड एनव्हीज अ कांगारू हू हॉप्स अराउंड द वर्ल्ड अँड वॉन्ट्स टू ट्रॅव्हल विथ हिम. आता या ठिकाणी या कवितेमध्ये पहा दोन गोष्टी आहेत, द डक अँड द कांगारू. बदक आणि कांगारू दोन गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात प्रामुख्याने. आता हा जो डक आहे, हा डक फार बोर झालेला आहे. बोर म्हणजे उदास झालेला आहे. त्याला आता खूप जास्त असा रस त्या ठिकाणी त्या राहिलेला नाही. कारण त्याचं जे आयुष्य आहे ते मर्यादित आहे. त्या तळ्याच्या अवतीभोवती, त्या तळ्यातच तो राहतो आणि त्याच्या अवतीभोवती फिरतो. म्हणून त्याचं जे आयुष्य आहे ते कसं झालेलं आहे, लिमिटेड झालेलं आहे. आणि त्याला त्या कांगारूच्या बद्दल काय वाटते, थोडीशी एन्व्ही वाटते. एन्व्ही म्हणजे जेलसी. त्याला काय म्हणू आपण, आपल्याकडे आहे दुसऱ्याकडे नाही, त्याला म्हणतात जेलसी. त्याला मराठीमध्ये जे सुद्धा जलन असं म्हणतात. ठीक आहे. तर दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही, त्याला म्हणतात एन्व्ही. तर ती या फिलिंगला म्हणतात एन्व्ही. अँड एन्व्हीज कांगारूबद्दल त्याला थोडंसं हायसं वाटतं. हू हॉप्स अराउंड द वर्ल्ड, जो कांगारू पूर्ण जगभर उड्या मारत फिरतो. हॉप्स अराउंड द वर्ल्ड अँड वॉन्ट टू ट्रॅव्हल विथ हिम. आणि आपल्या या डकची इच्छा आहे
की त्यांनी त्या कांगारूसोबत पूर्ण जगभर प्रवास करावा. कांगारू इज रिलक्टंट बिकॉज डक इज कोल्ड अँड वेट. परंतु कांगारूची मात्र त्या डकसोबत प्रवास करण्याची इच्छा नाही. कांगारू इज रिलक्टंट बिकॉज डक इज कोल्ड अँड वेट. आणि त्याचं कारण काय आहे त्या बदकासोबत प्रवास न करण्याचं? कारण की तो जो बदक आहे तो कसा आहे? कोल्ड अँड वेट. कोल्ड अँड वेट म्हणजे थंड आहे, कारण की पाण्यामध्ये असतो तो, आणि भिजलेला आहे. भिजलेला आणि थंडगार असल्यामुळे त्या कांगारूला त्या डकसोबत फिरायची इच्छा नाही, प्रवास करायची इच्छा नाही. अँड ही फिअर्स दॅट ही विल डेव्हलप रुमॅटिझम इफ ही कॅरीज हर. आणि त्याला अशी भीती आहे की मला रुमॅटिझम नावाचा एक आजार आहे, आर्थरायटिस सारखा असतो तो, तर त्या रुमॅटिझम मला होऊन जाईल कांगारूला होऊन जाईल, अशी त्या कांगारूला भीती आहे. जर मी त्या बदकाला आपल्या पाठीवर घेऊन प्रवास केला तर मला सुद्धा तो रुमॅटिझमचा आजार होईल, कारण की तो बदक कसा आहे? थंड आणि ओला आहे. त्याच्यामुळे मला आर्थरायटिस सारखा असलेला हा जो रुमॅटिझम आहे तो रोग मला होईल, अशी भीती त्या कांगारूला आहे. द पोएम इज अ गुड एक्झाम्पल ऑफ नॉनसेन्स वर्स. ही कविता म्हणजे एक फार चांगलं एक्झाम्पल आहे कशाचं? नॉनसेन्स वर्स, मूर्खासारख्या किंवा ज्याला कुठलाच अर्थ नाही, सेन्स नाही, संवेदना नाही, असा तो एक अर्थ या कवितेचा नसलेला. तर हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे, चांगलं उदाहरण आहे की एक नॉनसेन्स वर्स कसं असावं, त्याचं जर कोणी उदाहरण देत असेल तर द डक अँड द कँगरू इज द परफेक्ट एक्झाम्पल फॉर इट. ठीक आहे. तर वी हॅव सीन introduction of the poet and the poem also. In the next period we will start explaining the poem. Thank you.